नमस्कार मंडळी. आजपासून आपण अध्याय 2 यामधील श्लोक 1 ते 5 याचा भावार्थ पाहणार आहोत. हा अध्याय सांख्य योग आहे. तर पाहूया श्लोक 1. तम तथा कृपयाविष्टम श्रुपूर्णाकुलेक्षणं विषीदन्तमिदं वाक्यं उवाच मधुसूदनाः. यामध्ये संजय म्हणाला, करुणेने भारावलेल्या, मन खचलेल्या आणि अश्रूंनी नेत्र भरून आलेल्या अर्जुनाला पाहून मधुसूदन श्रीकृष्ण काय म्हणतात. यामध्ये कृष्णाला मधुसूदन म्हणले आहे, कारण त्याने मधु या दैत्याचा वध केला. म्हणून आता ज्या अज्ञानाने आपल्याला ग्रासले त्या अज्ञानरूपी दैत्याचा पण त्यानं वध करावा असे अर्जुनाला वाटते. त्याची तशी इच्छा आहे की मी हे सगळं का करू, तू एवढा देव आहेस ना, तर तू हे कर ना, असं त्यांना म्हणायचंय. खरं तर अर्जुन क्षत्रिय आहे, त्यामुळं कृष्णाला अर्जुनाकडून अशा वागण्याची अपेक्षा नाहीये की मी युद्ध नाही करणार, माझेच नातलग आहेत. क्षत्रियांना युद्ध करणं गरजेचं आहे, पण त्याला तशी अर्जुनाकडून अपेक्षा नव्हती. आणि श्रीकृष्ण अज्ञानी मनुष्याचा शोक नष्ट करू शकतात आणि त्याच उद्देशाने त्यांना श्रीकृष्णाने भगवद्गीता सांगितलेली अर्जुनाला, है ना. हे या श्लोकामध्ये आहे. आता श्लोक 2 मध्ये काय आहे ते पाहूया. कुतस्त्वा कश्मलमिदं विषमे समुपस्थितम् अनार्यजुष्टं स्वर्ग्यं कीर्तिकरम अर्जुनम. यामध्ये श्री भगवान म्हणतात, हे अर्जुना, तुझ्यामध्ये अशा अशुद्ध गोष्टी कशा काय आल्या. ज्या मनुष्याला जीवनाच्या मूल्यांचे ज्ञान आहे त्याला या गोष्टी मुळीच शोभत नाही, आणि अशा गोष्टी मनुष्याला उच्चतर लोकात जाण्यात तर त्या दुष्कीर्तीला कारणीभूत होतात, आहे की नाही. उच्च स्तरावर तर जाऊ शकत नाही, त्याच्या दुष्कीर्तीला ते कारणीभूत होतात. आता पहा, परम सत्याचा साक्षात्कार 3 अवस्थांमध्ये होतो. म्हणजे कुठल्या, तर निर्विशेष ब्रह्म, सर्वव्यापी आत्मा, परमात्मा किंवा सर्व जीवांच्या हृदयामध्ये स्थित परमेश्वर सत्याचे स्वरूप. तर परम सत्याच्या अशा अवस्थांना ब्रह्म, परमात्मा आणि भगवान असे आपण म्हणतो, है की नाही. त्यामुळं क्षत्रिय असणाऱ्या अर्जुनाने नातेवाईकांसाठी युद्ध नाकारणे हे भगवान श्रीकृष्णाला मान्यच नाहीये, ते मान्य करत नाही, है ना. त्याला असं वाटतं की नाही, तू क्षत्रिय आहेस, तुला युद्ध करणं हे गरजेचं आहे. समोर कोणीही असू दे, नातेवाईक असू, दुसरं कोणी असू दे, पण तुला युद्धच करायचंय. पुढे भगवान काय म्हणतात ते श्लोक 3 मध्ये पाहूया. आता श्लोक 3 मध्ये क्लैब्यं मास्मगमा पार्थ नैतत्वयुपपद्यते क्षुद्रं हृदयं दौर्बल्यं त्यक्त्वोत्तिष्ठ परन्तप. यामध्ये भगवान म्हणतात, हे पार्थ, अशा हीन, त्यांनी अगदी शब्द वापरलाय स्पेशली, नपुसंकतेची तू कास धरू नकोस असं त्यांना सांगायचंय. असं करणं तुला शोभत नाही. त्यामुळे अंतःकरणाचे असे क्षुद्र दुबळेपण तू सोडून दे आणि परतंप उठ. यामध्ये क्लैबल्य या शब्दाचा अर्थ नपुसकत्व आणि परतंप म्हणजे शत्रूला त्रस्त करणारा. अर्जुन हा श्रीकृष्णाचा लाडका मित्र आहे, जीवलग आहे. त्यामुळे तो रथावर प्रत्यक्षपणे त्याला मार्गदर्शन करण्यासाठी खास आलाय. आणि या आता स्वतः अर्जुनच्या रथावर श्रीकृष्ण उभे आहेत, सगळं त्याला सांगतायत, तरी जर त्यांनी युद्ध नाही केलं तर ते चुकीचंच आहे ना. युद्धाचा त्याग केला, त्याच्याकडून हे कार्य जर घडलं तर ते अपकीर्तीलाच कारण, की एवढं सगळं असून अर्जुनाने युद्ध नाही केलं, त्याच्या अपकीर्तीच होणार ना. आणि हे अर्जुनासारख्या व्यक्तीला शोभण्यासारखं नाही. म्हणून भगवान म्हणतात, तू अशा प्रकारचे औदार्य आणि तथाकथित अहिंसा यांचा त्याग केला पाहिजे. त्यावर अर्जुन काय म्हणतायत आता आपण पाहूया. कथम भीष्ममहं संख्ये द्रोणंच मधुसूदन
इषुभिः प्रतियोत्स्यामि पूजार्हा वरिसूदना. त्यावर अर्जुन काय म्हणतात? अर्जुन म्हणाला, हे हरिसूदन, हे मधुसूदन, मला पूजनीय असणाऱ्या है ना भीष्म द्रोणाचार्यांसारख्या व्यक्तींवर मी बाणांनी प्रतिहल्ला कसा करू शकेन? त्यांच्यासारख्या सन्माननीय व्यक्तींनी जरी माझ्यावर हल्ला केला तरी त्यांच्यावर प्रतिहल्ला करणे अयोग्यच आहे, कारण ते ज्येष्ठ आहेत, त्यांच्याशी मी वाद सुद्धा घालू शकत नाही. आता आपण म्हणतोच ना की ज्येष्ठांशी वाद घालू नये, त्यांच्याशी कठोर वागू नये. म्हणून अर्जुन म्हणतो की मी त्यांच्याशी वाद सुद्धा घालू शकत नाही. त्यांनी जरी मला मारलं, युद्ध केलं माझ्याशी, तरी मी त्यांच्यावर युद्ध करू शकत नाही. आता मला सांग अर्जुन, श्रीकृष्णा, की तू तुझ्या गुरु सांदीपनी मुनी जे आहेत त्यांच्यावर कधीतरी तू आक्रमण करू शकशील का? हा अर्जुन आणि श्रीकृष्णाशी केलेला युक्तिवाद यामध्ये सांगितलेला आहे की मी असं करू शकत नाही, तू तरी असं करू शकशील का, सांग मला कृष्णा. आता पुढे काय म्हणतायत ते 5व्या श्लोकामध्ये आपण पाहू. गुरुन हत्वा हि महानुभावान श्रेयो भुक्तं भैक्षमपि लोके हत्वार्थ कामांस्तु गुरुनिहैव भुंजीय भोगान प्रतिग्धान. आता त्यांनी असं म्हणतात की महात्म्यासम असणाऱ्या गुरुजनांना मारून जगण्यापेक्षा भिक्षा मागून जगणे अधिक श्रेयस्कर आहे. मी ती भिक्षा सुद्धा मागू शकतो जरी त्यांना भौतिक लाभाची इच्छा असली. दुर्योधनाला भौतिकच लाभाची इच्छा की मी सुईच्या टोका एवढी पण त्यांना जागा देणार नाही, म्हणजे भौतिक लाभच नाही, यांचं सगळं राज्य त्यांना घ्यायचे. त्यांना जरी तशी इच्छा असली, ते ज्येष्ठ आहेत तरी सगळं असलं, केवळ आर्थिक सहाय्यतेच्या आधारावरच त्यांच्याबरोबर भीष्म द्रोण हे दुर्योधनाची बाजू घेत आहेत ना. पण ती घेणे हे योग्य नाहीये, हे त्याला पण कळतंय की माझे हे तात आहेत, माझे गुरु आहेत ना, मी त्यांचा लाडका गुरूंचा, द्रोणाचार्यांचा लाडका शिष्यच होता ना अर्जुन, तरी पण हे त्यांच्या बाजूने उभे आहेत का? तर त्यांच्याकडे भौतिक संपत्ती आहे आणि त्याला पण जायचं नव्हतं, पण आता ते दुर्योधनाची बाजू घेत आहेत ना, त्यामुळं त्यांना जबरदस्ती जाणं आलं. त्यामुळं गुरु म्हणून त्यांनी आदरणीयता माझ्याकडनं जरी गमवली असली, पण असे जरी असलं तरी ते ज्येष्ठ आहेत, म्हणून त्यांची हत्या करणे आणि त्यांना त्यांच्याबरोबर युद्ध करणे म्हणजे भौतिक लाभ मिळवण्याचा करून राज्य मिळवणे असंच आहे ना. आणि हे त्याला काही पटत नाही. त्याचं असं म्हणणं आहे की रक्ताने माखलेल्या लुटीचा असं केलं तर भोग घेण्यासारखं आहे, असं मला वाटतं. की मी त्यांना असं मारलं, हे केलं आणि तर आपल्याच लोकांना मारलं तर मी ते रक्तानेच माखलेली लूट असेल, हो की नाही? त्यामुळं त्याला ते मान्य नाहीये. त्यामुळं अर्जुन काही युद्धाला तयार अजूनपर्यंत होत नाहीये. तर मंडळी, कसा वाटला आजचा भाग नक्की सांगा. आणि हो, तुम्ही जर माझ्यावर खरंच खूप प्रेम करताय, सगळे भाग बघताय, पण ऐकताय, तुम्ही आवडीने ऐकताय, चॅनलला सबस्क्राईब पण करा ना प्लीज. कृपा करून चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे मला थोडंसं सहकार्य होईल, है ना. थँक्यू व्हेरी मच.